शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातम्या आलेल्या आहेत। त्याचबरोबर आता सरकार स्थापन झालेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम देखील जमा होणार आहे। सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहत आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिलीच महत्त्वाची बातमी, रब्बी पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आव्हान, 15 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामाचा पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली असून प्रति अर्ज 1 रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येते। सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामाचा पीक विमा भरण्याकरिता शेतकऱ्यांना 15 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या तात्काळ पीक विमा भरण्याचे आव्हान केले जात आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, जिल्ह्यातील 70,831 शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे कंपनीने केले मान्य, थेट खात्यामध्ये जमा होणार पीक विमा रक्कम। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विमा संदर्भातील मोठी बातमी आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील 70,831 शेतकऱ्यांना गतवर्षीच्या रब्बी हंगामातील पीक विमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे। त्यानुसार आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। व शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। सोयाबीनला वाढीव दर मिळणार का? बळीराजाला उत्सुकता, सरकारच्या धोरणाकडे लक्ष, सध्याचे चित्र। सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दराचा प्रश्न हा गाजत असून राज्यातील महायुती सरकार अस्तित्वामध्ये आल्यानंतर तरी सोयाबीनला दर मिळणार का याकडे बळीराजाचे लक्ष लागून राहिले आहे। जर पाहायला गेलं तर महायुती सरकारने सोयाबीनला 6,000 रुपयांचा भाव देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार आता महायुती सरकार वचनपूर्ती करणार का असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे। एक है तो सैफ है, मोदी है तो मुमकिन है, फडणवीसांनी मानले भाजपाचे आभार, महाराष्ट्राला अव्वल राज्य करण्याचा निर्धार। सध्या जर पाहायला गेलं तर भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या निवडीबद्दल पक्षाचे आभार मानले। सोबतच त्यांनी महाराष्ट्राला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला आणि यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरल्याचे सांगून एक है तो सैफ है, मोदी है तो मुमकिन है असा देखील त्यांनी नारा दिला। राज्यामध्ये थंडी गायब, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, बळीराजा चिंतेत, सध्याची स्थिती। एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यामध्ये थंडी गायब झाली असल्याचे चित्र आहे। त्याचबरोबर आता विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे सध्या बळीराजा हा चिंतेत असल्याचे चित्र आहे। मोठी बातमी, सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई रक्कम होणार जमा, जिरायत पिकांसाठी हेक्टरी 13,000 रुपयांचे होणारे वितरण। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते। त्याकरिता राज्य सरकारने निधी देखील मंजूर केला होता। मात्र आचारसंहितेमुळे हा निधी शेतकऱ्यांना मिळू शकला नाही। मात्र आलेल्या माहितीनुसार आता जिरायती पिकांसाठी हेक्टरी 13,600 रुपये, बागायतीसाठी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। नुकसान भरपाईचे 61 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती, शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील बातमी आपण पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। सध्या जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती व फळपिकांचे त्याचबरोबर शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते। त्याकरिता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 61 कोटी रुपयांची रक्कम ही वर्ग करण्यात आली आहे। त्यामुळे सध्या शेतकरी वर्ग सुखावला असल्याचे चित्र आहे। श्रीलंकेमध्ये भारतीय कांद्याची निर्यात वाढणार, कांदा उत्पादकांना मिळणार दिलासा। जर पाहायला गेलं तर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। श्रीलंका सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे। श्रीलंकेने आयात शुल्क 30% 10% केल्यामुळे भारतीय कांदा निर्यातदारांनी देखील समाधान व्यक्त केले आहे। त्यामुळे आता भारतीय कांदा हा श्रीलंकन बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाऊ शकेल। या निर्णयामुळे कांद्याला दरही चांगली मिळण्याची शक्यता आहे।
दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी कापसाची केली साठवणूक, सध्याची स्थिती जर पाहायला गेलं तर आता पांढऱ्या सोन्याच्या भावामध्ये गेल्या काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून येत आहे। सध्या कापसाचा भाव हा सरासरी 7 ते 7,100 रुपये दरम्यान आहे। काही ठिकाणी सरासरी भाव 7,500 रुपयापर्यंत गेलेला आहे। त्यामुळे सध्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली असल्याचे पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण अर्जांची होणार पडताळणी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बातमी सध्या समोर आली आहे। दरम्यान हा लाभ प्रत्येक महिलेला निवडणुकीनंतरही मिळणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलेले होते। ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका, वादळी वाऱ्यासह हलक्या सरींनी शेतकरी झाले हवालदिल, सध्याचे चित्र। सध्या जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये तूर, कापूस अशी रब्बी पिके जास्त प्रमाणामध्ये घेतली जातात। सध्या ढगाळ वातावरण व हलक्या सरींनी ही पिके धोक्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याची स्थिती आहे। मोठी बातमी, सत्तेच्या सरीपाटामध्ये नुकसानग्रस्त होते वाऱ्यावर, आता लवकरच मिळणार नुकसान भरपाई। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर या महिन्यामध्ये 62 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली। यामध्ये खरीपातील 5,96,517 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते। या नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 812 कोटी 38 लाखांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती, परंतु मध्यंतरी आचारसंहिता लागल्यामुळे हा निधी मिळाला नाही। त्याचबरोबर सध्या निवडणुका संपूनही सत्तेचा सरीपाट सुरूच होता, त्यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षा लागली होती। मात्र आता सरकार स्थापन झाल्यामुळे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। अखेर सरकार स्थापन, कर्जमाफी होणार का, शेतकऱ्यांना प्रश्न। सध्या जर पाहायला गेलं तर आता सरकार स्थापन झाले असून शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना आहे। आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे। सोयाबीन दरासंदर्भातील बातमी, बाजार समिती वाशिम येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त 5,125 रुपयांचा दर। जर पाहायला गेलं तर बाजार समिती वाशिम येथे सोयाबीनची 3,000 क्विंटलची आवक झाली होती, तर सोयाबीनला कमीत कमी दर 3,930 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 5,125 रुपयांचा मिळाला आहे। धाराशिव मधील अतिवृष्टीच्या भरपाईचे 308 कोटी रुपये रखडले, लवकरच नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईचे 308 कोटी 21 लाख रुपये सरकारकडे अडकलेले आहेत। त्यामुळे हा निधी आता लवकरच देण्याची शेतकऱ्यांची मागणी होत आहे। मात्र आता आलेल्या माहितीनुसार सरकार स्थापन झाल्यामुळे लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईल। 6 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा रखडला पीक विमा अग्रिम, लवकरच अग्रिम देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील 6 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा अग्रिम पीक विमा हा रखडलेला असून लवकरच अग्रिम पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी होत आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची पीक विम्याची काय स्थिती आहे ती देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। पुढील व्हिडिओमध्ये आपण तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची अपडेट पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।